ग्रामीण संवाद, सर्वसामान्याचा निर्भीड आवाज। देवणीत वासवी मातांच्या जयघोषात दुमदुमला परिसर। 4643वा जन्मोत्सव भव्य मिरवणुकीने जल्लोषात साजरा। आर्य वैश्य कोमटी समाजाची कुलस्वामिनी वासवी कन्यका परमेश्वरी माता यांच्या 4643व्या जन्मोत्सवानिमित्त आज रविवारी सायंकाळी ठीक 5 वाजता देवणी शहरात भव्य आकर्षक आणि जल्लोषमय मिरवणुकीला उत्स्फूर्त सुरुवात झाली। सुरुवातीपासूनच ढोल ताशांचा गजर, वासवी माता की जयच्या घोषणांनी वातावरण भारावून गेले असून संपूर्ण परिसर भक्तिमय ऊर्जा आणि आनंदाने दुमदुमून गेलाय। मिरवणूक सुरू होता शहरातील प्रमुख मार्गांवर नागरिकांची मोठी गर्दी उसळली। पारंपरिक वेशभूषेत सजलेले समाज बांधव, महिलांचा उत्साह, युवकांची जोशपूर्ण उपस्थिती आणि लहानग्यांचा सहभाग यामुळे हा सोहळा खऱ्या अर्थाने लोकोत्सव ठरत आहे। विशेष आकर्षण ठरलेला सुंदररित्या सजवलेला रथ, ज्यामध्ये वासवी मातांची आकर्षक मूर्ती विराजमान आहे, तो पाहण्यासाठी भाविकांची एकच गर्दी पाहायला मिळत आहे। ढोल ताशा पथके, लेझिम, भजन मंडळे आणि धार्मिक घोषणांनी संपूर्ण देवणी शहराला जणू भक्तीचा साज चढवलाय। रस्त्यांवर फुलांची उधळण, रोषणाई, रंगीबेरंगी सजावट आणि स्वागतासाठी उभारलेल्या कमानी यामुळे प्रत्येक चौकाचौकात उत्सवाचे वातावरण दिसून येत आहे। व्यापारी, नागरिक आणि विविध संस्थांनीही या मिरवणुकीचे स्वागत करत पाणी, प्रसाद, सेवा उपक्रम राबविले आहेत। या सोहळ्यामुळे देवणीतील सर्वच परिसरात सकाळपासून लगबग सुरू होती आणि सायंकाळपर्यंत ती शिगेला पोहोचली। मिरवणुकीत शिस्तबद्ध नियोजन, स्वयंसेवकांची चोख व्यवस्था आणि समाजातील एकजूट यामुळे कार्यक्रम अत्यंत यशस्वी आणि आकर्षक ठरत आहे। आर्य वैश्य कोमटी समाजाच्या वतीने आयोजित या उत्सवात हजारो भाविक सहभागी झाले असून परंपरा जपू, समाज एकत्र आणू हा संदेश या सोहळ्यातून प्रभावीपणे देण्यात आलाय। ग्रामीण भागातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी पाहत रहा ग्रामीण संवाद, सर्वसामान्यांचा निर्भीड आवाज। चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद। देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे।